अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 23 मे, वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे वैशाख पौर्णिमा। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। वैशाख महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं। या वैशाख पौर्णिमेला प्रारंभ 22 मे संध्याकाळी 6:47 झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती आज गुरुवारी 23 मेला संध्याकाळी 7:22 होणार आहे। वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं का म्हटलं जातं? कारण या पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं। प्रत्येक पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची आणि चंद्रदेव यांची पूजा करत असतो, परंतु आज या बुद्ध पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीसोबत आपण भगवान विष्णूंची ही एकत्र पूजा करणार आहोत। त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरावर कधीही कोणतेही वाईट संकट विघ्न हे येणार नाही। त्या घरातले सर्व दोष, अडथळे, कडणीमादा, नकारात्मकता, दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन त्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते, जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, 6 ते 7:30चा जो टाइम आहे, त्या टाइममध्ये तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। आता ज्यांना शक्यच होत नाही 6:30 7:30पर्यंत करणं, तर त्यांनी 8:30 पर्यंत केला तरीही चालतो, काही हरकत नाही। पण जे आता घरीच असतात त्यांना शक्य होते करणं 6 ते 7:30च्या दरम्यान, तर त्यांनी त्यावेळेलाच हा उपाय करायचा आहे। उपाय खूप सोपा आहे, परंतु खूप प्रभावी आहे। आणि जर आपण आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातल्या अडचणी या दूर होतील। तर घरातल्या कुठल्या अडचणी, घरात काही दोष असेल, काही नकारात्मकता असेल, घरामध्ये सतत भांडणं होत असतील, तर लक्ष्मी स्थिर राहत नसेल, सतत आजारपण आपल्या घरामध्ये असेल, आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल, हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्याला करू शकता। आणि प्रत्येक शनिवारी हा उपाय पण तुम्ही करू शकता। शनिवारी केला तरी पण चांगला आहे। पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तर करायचाच आहे आणि तुम्हाला अमावस्याला सुद्धा हा उपाय करायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी? एक निरंजन घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक मातीची पंती घेतली तरीही चालते। दोन्हीपैकी तुम्ही कोणतं पण एक घ्या, चालेल। या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचं आहे, गाईचं तूप टाकायचं आहे। तुम्हाला शक्यतोवर या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे आता गाईचं तूप नसेलच तर तुमच्या घरी जे तुम्ही वापरता ते तूप टाकलं तरीही चालते, पण पहिला ऑप्शन आहे गाईचं तूप। जर नसेल तर मग जे आहे ते टाकू शकता। या दिव्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2 फुलवाती लावायच्या। 2 फुलवातीची एक वात तुम्हाला करायची आहे आणि ती 2 फुलवाती तुम्हाला दिव्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे। यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे। आता तुम्ही म्हणसाल पिवळी मोहरी नाही तर मग काळी मोहरी टाकलं तर चालेल का? तर नाही चालेल, तुम्हाला पिवळी मोहरीच लागणार आहे। आणि पिवळी मोहरी कुठेही किराणा दुकानामध्ये मिळून जाते, नसेल तर तुम्ही आणून घ्या। पिवळी मोहरी या दिव्यामध्ये टाकायची आहे। पिवळी मोहरी तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते। घरातील नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष हे दूर करण्यासाठी सुद्धा पिवळी मोहरीचा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो। यामुळे आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी ही ठेवायचीच आहे तुम्हाला। आपण कधीही उपाय करतो तर त्या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरी ही लागणारच आहे, त्यामुळे तुम्ही आणूनच ठेवा। प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला या मोहरीचा उपाय करत जा। घरातील
समस्या या दूर होतात. म्हणून तुम्हाला पौर्णिमा आणि अमावस्याला पिवळ्या मोहरीचे उपाय करायचे आहेत. हा दिवा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला अगदी थोडाच वेळ तुम्हाला देवघराच्या समोर हा दिवा ठेवायचा आहे आणि नंतर हा दिवा खाली एक प्लेट ठेवायची आहे या दिव्याच्या तुम्हाला. आणि मग हा दिवा छोटीशी प्लेट ठेवा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे दिव्याचं आसनही बनल आणि तुम्हाला उचलायला सोपं पण होईल. आणि मग तुम्हाला हे दिवा उचलायचा आहे तुमच्या देवघराच्या समोर आणि तुम्हाला संपूर्ण घरभर तुम्हाला हे दिवा घेऊन तुम्हाला फिरायचं आहे. तुम्हाला 1 रूम असतील, 4 रूम असतील, तुम्हाला सर्व घर तुम्हाला हे दिवा घेऊन फिरायचं आहे. तुमचा मेन दरवाजा तुम्हाला उघडा करायचा आहे आणि तुम्हाला मेन दरवाजाच्या मधोमध हे दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. जोपर्यंत ठेवायचा आहे तोपर्यंत या दिव्यामधलं तूप संपत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते दिवा तुमच्या मेन उंबरट्यावरती ठेवायचा आहे. जेव्हा दिवा शांत झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडीशी काजळी, ते पिवळी मोहरी थोडीशी ती राहिलेली असेल ती तुम्हाला उचलायची आहे. तुमच्या डस्टबिनमध्ये ही पिवळी मोहरी आणि ती थोडीशी जर वात वगैरे उरलेली असेल काळं काही त्या दिव्यामध्ये तर ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि ते दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे वापरायला. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 21 तांदूळ घ्यायचे आहे. तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, पैशाला पैसा लागत नसेल तर 21 तांदूळ घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये हळद कुंकू थोडंसं टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. देवघराच्या समोर आसन टाकून बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. 1 तांदळाचा दाणा उचलायचा आहे. महालक्ष्मीच्या पुढी तुम्हाला अर्पण करायचा आहे, फोटो पुढी माता लक्ष्मीच्या, आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. तुमची इच्छा बोलायची आहे. असं करून तुम्हाला 21 तांदळाचे दाणे माता लक्ष्मीच्या पुढी तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि 21 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. तुमची जर कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा सुद्धा उपाय आज सायंकाळी तुम्हाला करायचा आहे. जेव्हा आपण पूजा करतो भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची तेव्हा तुम्हाला हा उपाय केला तरीही सुद्धा तुम्ही चालेल. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे, त्यामुळे तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आज सायंकाळी दोन्ही उपाय करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ.